तळेगावातील राशन माफियाचे राशन भरलेले 2 ट्रक पकडले, पण बाजूलाच असलेल्या राशन वेळापत्रयाचा गोडाऊन साहेबाला नाही मिळाला. ऑपरेशन फ्लॅश आउट दरम्यान पोलीस अधीक्षकांचे पथक आणि उमरी पोलिसांनी उमरी तळेगाव रस्त्यावर 2 संशयित ट्रक पकडले. त्यामध्ये स्वस्त धान्याचा गहू आणि तांदूळ संशयित असल्याचे पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकात पाठविले आहे. 4 लाखांचा गहू आणि 1 लाखांचा तांदूळ तसेच 40 लाखांच्या 2 गाड्या असा 45 लाखांचा संशयित मुद्देमाल पोलिसांनी सध्या उमरी पोलीस ठाण्यात उभा केला आहे. अवैध कामकाजाचे समूळोच्चाटन करण्यासाठी नांदेड पोलीस अधीक्षकांनी 6 विशेष पथके स्थापन केली आहेत. त्यानुसार विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक भीम हालसे, उमरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश मुंडे, सचिन आरमाळ, पोलीस अंमलदार PM जुने, MB कांबळे, BD लामतुरे, RK मुळे, VM जाधव, TV केरदे, RP जाधव, ME हैबतकर, अब्दुल रियाज, सय्यद अजमल, दत्तात्रय गुरुपवार आदींनी गस्त करत असताना उमरी तळेगाव रस्त्यावर ट्रक क्रमांक MH26B7337 थांबवला. त्यामध्ये स्वस्त धान्याचे गहू असल्याचे संशय पोलिसांना आला. तसेच ट्रक क्रमांक MH26B7835 पोलीस पथकाने थांबविला आणि त्याची तपासणी केली तेव्हा त्यात स्वस्त धान्याचा तांदूळ असल्याचा संशय पोलीस पथकाला आला. पोलीस पथकाने हे संशयित स्वस्त धान्याचे साहित्य असलेले 2 ट्रक पोलीस ठाणे उमरी येथे उभे केले आहे. पण बाजूलाच असलेले त्याच राशन माफियाचे भले मोठे गोदाम साहेबाला नाही दिसले. असे उमरी व तळेगावच्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा माहिती आहे, पण उमरीचे पोलीस निरीक्षकांना माहिती नाही. काल सुद्धा पोलिसांनी रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असाच संशयित स्वस्त धान्याचा साठा पकडला आहे. या 2 ट्रकची किंमत 40 लाख, गव्हाची किंमत 4 लाख आणि तांदळाची किंमत 1 लाख असा एकूण 45 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी पकडला आहे. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराय धरणे, सूरज गुरव, धर्माबादचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते आदींनी पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.